आषाढी एकादशीला सगळ्यांच्याच घरी साबुदाणा खिचडी ही असतेच. तर आज आपण मोकळी आणि एकदम मस्त मऊ अशी होणारी खिचडी बघणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर इथे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एकदम खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे हे अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत. शेंगदाणे हे खमंग भाजले की आपली जी खिचडी आहे ती सुद्धा चविष्ट होते. तर आपल्याला इथे साबुदाणा करण्यासाठी म्हणजे खिचडी करण्यासाठी तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला एक बटाटा हा स्वच्छ धुवून कापून हा व्यवस्थित असा मंद आचेवर तळून घ्यायचा आहे, म्हणजे शिजू द्यायचं आहे तुपामध्ये. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाटा हा खाताना खिचडीसोबत आळणी लागत नाही, छान लागतो. तर हा जो साबुदाणा आहे तो 2 वाट्या घेतलेला आहे आणि 1 वाटी मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि यामध्ये 2 चमचे भिजवतानाच आपल्याला दही घालायचं आहे, म्हणजे हा साबुदाणा फुलतोही आणि अगदी मोकळाही होऊन साबुदाण्याची जी खिचडी आहे ती खूप छान लागते. करून नक्की बघा एकदा, अजिबात फसणार नाही आणि चिकटही तुमची खिचडी होणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता सोनेरी रंगावर आपल्याला बटाटा हा तुपावर परतवून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आता हिरवी मिरची आणि थोडेसे दाणे जे आहे ते क्रश करून घेतलेले आहे, ते यासोबत आपल्याला आता बटाटा तळून झाल्यानंतर घालायचा आहे. आणि त्यानंतर हा जो साबुदाणा आहे तो अगदी मोकळा करून घ्यायचा आहे चमच्याने. आणि सगळा साबुदाणा हा आता आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला वरून शेंगदाण्याचा जो कूट केलेला आहे भाजलेल्या, तो थोडा थोडा घालायचा आहे, म्हणजे जास्त घालायचं नाही. जास्त घातलं की खूप ॲसिडिटी येते, त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जपून घाला. आणि खूप जर पडला तर मग खूप वेगळा अशी खिचडी लागली जाते. तर इथे मी व्यवस्थित असा हा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता इथे तुम्ही साखरेचाही थोडासा वापर करू शकता. साखरेनेही छान अशी खिचडीला चव येते. अगदी अर्धाच चमचा आपल्याला साखर यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता. आणि व्यवस्थित हा जो साबुदाणा आहे व्यवस्थित आता परतवून घ्यायचा आहे. आता त्यावर आपल्याला 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे, एकदा दोनदा, म्हणजे साबुदाणा हा छान फुललाही जातो आणि व्यवस्थित शिजलाही जातो, कच्चा राहत नाही म्हणून. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदा मी वाफ याला आणून घेतलेली आहे आणि त्यानंतर परत एकदा एक वाफ आणून घेतलेली आहे आणि मोकळी सळसळीत अशी ही खिचडी आपली तयार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. प्रत्येक घासात हा एक एक बटाटा आलाच पाहिजे म्हणून मी बटाटा थोडा मोठा घेतला होता. तर त्यासाठी इथे मी आता थोडंसं दही पण घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा लाडूही घेतला आहे सोबत. खूप पौष्टिक असा शेंगदाण्याचा लाडू असतो. आणि दह्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही साखरही ते घालू शकता. आणि ही खिचडी आपली इथे तयार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा.